नमस्कार, मी दीपक सोनवणे. अ, हे आपलं इको फ्रेंडली नर्सरीचं यूट्यूब चॅनल. आज आपण टेरेस गार्डन किंवा आपलं भाजीपाला किंवा परसबाग याविषयी एक व्हिडिओ बनवतो आहे. तर आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने कमी जागेत, कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त भाजीपाला लागवड कशी करावी, यासाठी आपण एक वेगळ्या प्रकारच्या ह्या बनवलेल्या आहेत. जाळ्या बनवलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपण ही लागवड करतो आहे. तर हे कोकोपीट आहे, ज्याचा लो इसीचं कोकोपीट आहे. यामध्ये आपण ऑलरेडी शेणखत टाकलेलं आहे. शेणखत आणि माती. साधारण कोकोपीट आहे आपलं 60%, 20% शेणखत आणि 20% माती आपण ह्याच्यात ॲड केलेली आहे. आता याच्यामध्ये आपण निंबोळी पेंड, करंज पेंड, जट्रोपा, एरंडी वगैरे ज्या काही वेगवेगळ्या पेंडी ज्या आहेत त्या भिजत घातल्या होत्या आणि त्याकडून त्या ज्या आहेत त्या ह्याच्यात आपण आता मिक्स करतोय. टाक आता त्या दोन्ही टोपल्या टाक. नाही हे जे आहे हे भिजवून ठेवलेलं होतं, हे याच्यामध्ये आता हे आपण मिक्स करतो आहे. आणि याचं जे काही आपण पाणी काढून ठेवलेलं होतं ते पाणी आता आपण याच्यावर टाकतो आहे. फावडं घे आणि फावड्याने नीट मिक्स कर. हलवते आता, टोपली हलव म्हणजे गाळ राहणार नाही. तो गाळ हे म्हणजे आपलं खात्रीशीर ऑर्गॅनिक भाजीपाला जो आहे तो आपण इथं तयार करतोय. यातला हा जो आता एक जो बेड बनवणार आहे त्याच्यामध्ये आपण एक नेपाळी धनिया म्हणजे कोथिंबिरीतला एक प्रकार आहे की जी आपल्याला एकदा लागवड केल्यानंतर वर्षभर हवी तेवढी मिळणार आहे. तसंच त्याच्याबरोबर आपण आणखीन काहीतरी वेगवेगळ्या वनस्पती यांची लागवड करणार आहोत. तर हे झालं बेसिक आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊन ज्या जाळ्या केलेल्या आहेत त्या जाळ्यात आपण भरणार आहोत. हे आता आपण बनवायला घेतलंय. एक बेड बनवला आहे टेरेस, म्हणजे आता हे टेरेस गार्डनवर जे आपल्याला करता येईल. खाली प्लॅस्टिक आहे, त्याला होल नाहीये. वरती कोकोपीट, माती, शेणखत आणि वेगवेगळ्या प्रकारचे निंबोळी पेंट, करंज पेंट, एरंडी अशा या सगळ्या पेंडी मिक्स करून इथं हे हा बेड केलेला आहे. आता याच्यामध्ये आपण लावतो ही नेपाळी कोथिंबीर. तर ही नेपाळी कोथिंबीर आहे, हिला आता बी लागलेलं आहे. ही जर कधी आता आपण लावली तर आपल्याला वर्षभर याची रोपं उपलब्ध होत राहणार आहे. साधारण 6 ते 8 महिन्यात या पोझिशनला येतात. खाली पानं आहेत पण ही दाट असल्यामुळे आता खालची पानं दिसत नाहीये. ही आपण म्हणजे 12 महिने आपण ही कोथिंबीर म्हणजे नेपाळी धनिया ही वापरू शकतो. याला सुगंध आपल्या कोथिंबीरपेक्षा जास्त असल्यामुळे कमी प्रमाणात लागते. हे जे काळे पडलेले ते आता हे मॅच्युअर होत आलेलं बी आहे आणि हे जे हिरवं आहे हे अजून मॅच्युअर व्हायचं आहे. तर ही आपण ही लागवड केली तर आपल्याला म्हणजे परसबागेत किंवा गच्चीवरच्या बागेत आपण जो हा या व्हिडिओमध्ये दिसतो त्याप्रमाणे जर कधी केली तर आपल्याला 12 महिने कोथिंबीर हवी तेव्हा हवी तेवढी फ्रेश उपलब्ध होणार आहे. ही अतिशय दुर्मिळ अशी वनस्पती ही कोथिंबीरच आहे. हिला नेपाळी कोथिंबीर म्हटलं जातं. हिला आपल्या नॉर्मल कोथिंबीरपेक्षा धनिया, नेपाळी धनिया म्हणून याला हे आहे आणि आपल्या नॉर्मल ह्याच्यापेक्षा याला वास स्ट्रॉंग आहे. तर ही आपण जर कधी लागवड केली आणि या पद्धतीने जर कधी लागवड केली तर वर्षभर आपल्याला तेव्हा हवी तेवढी ही नेपाळी कोथिंबीर आपल्याला उपलब्ध होणार आहे. त्याचं असं आहे, हे लाव इथे. आता हे 2 झाडं लावतोय आपण. हे आता कॅमेरा समोर घ्या.
आता याला इथं हे बी आलेलं आहे आणि हे बी काळं पडतंय. हे जे बी काळं झालेलं हे याच्यात इथं गळून पडणार आहे आणि इथं त्याची रोपं उगवणार आहेत. दुसरी तिथे घे. हे जे आपण साधारण बेड तयार यासाठी केलेले आहेत की याचं जे बी गळून पडणार आहे, कारण हे टप्प्याटप्प्याने गळत जाणार आहे. हे आता तयार झालेलं आहे, पण कधी मॅच्युअर होण्यापूर्वी जर कधी आपल्याकडनं हे निघालं तर मग ते बी उगवत नाही, म्हणजे जर्मिनेशन होत नाही. त्यामुळे आपण ही 2 झाडं इथं मोठी झाड लावतोय, जेणेकरून याचं जे बी गळणार आहे ते याच ह्याच्यामध्ये गळणार आहे, याच बेडवर गळल आणि याची रोपं तयार होत राहतील आणि ती रोपं आपल्याला पुढे वर्षभर हे जे आहे ही आपल्याला ही 2 रोपं लावलेली आहेत. साईडला ओढून घ्या इकडे. साधारण हा एक 6 इंचाचा बेड तयार केलेला आहे, कारण कोथिंबीर नंतर इकडे आपण मेथी करणार आहोत. तर मेथीचं काही तेवढे त्यांचं म्हणजे मुळं काही जास्त पसरत नाहीत, जास्त खोल जात नाही, त्याच्यासाठी हा या उंचीचा बेड खूप होतोय. तर आता हे जे आहेत हे आपण ही 2 मोठी हे लावलेली आहेत. आता याचं बी गळल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचं जसं जर्मिनेशन होईल, जसा हा बेड वाढत जाईल तसं आपण हे पाहणारच आहोत. तर याप्रमाणे आपण हा जो निम्मा भाग आहे या ठिकाणी ही आपण नेपाळी धनिया जी आहे ही लावतोय. आता याची साधारण आपल्याला एक 15-20 दिवस ही पानं पुरतील, नवीन पानं येत राहतील आणि पुढे वर्षभर आपल्याला ही नेपाळी कोथिंबीर किंवा नेपाळी धनिया म्हणून जी आहे ती आपल्याला उपलब्ध होणार आहे. जेवढा मोठा बेड करू, साधारण एका कुटुंबासाठी 2-3 किंवा 4 ह्याच्यासाठी व्यक्तींसाठी ही कोथिंबीर आहे. साधारण 4 माणसांच्या भाजीला 2 पानं भरपूर होत. हा टेरेस गार्डनचा भाग 1 झाला आहे. याच्यामध्ये आता आपण आज ही कोथिंबीर करतो आहे. त्याच्यानंतर मग या ठिकाणी पालक, गिलके, दोडके, कारले, भोपळा, वांगे, मिरची, टोमॅटो ही सगळी याची लागवड करणार आहोत. तसंच हा बेड जर कधी थोडा उंच घेतला तर त्यामध्ये आपल्याला गाजर, मुळा, बीट हे करता येणार आहे. याच्यात लसूणही करता येईल, आपल्याला लसणाची पातही वापरता येईल आणि लसूणही वापरता येईल. बरं दाखवली जास्त का? तर आता ही आपण मेथी लावलेली, इकडे कोथिंबीर लावली आहे. यामध्ये आज आपण हे पाहणार आहोत. याच्यावर थोडंसं पाणी मारून देशील. तर हा झाला. आता ही जशी मेथी निघल त्या ठिकाणी आपल्याला मग शुगर बीट लावता येईल. गाजर आणि मुळ्याला थोडीशी उंची जास्त ठेवावी लागेल. आपण दुसरा बेड इथं बनवू, त्याच्यामध्ये गाजर आणि मुळा हे करू.
तर ही झाली आपला आता ही 6 महिन्याची नेपाळी धनिया म्हणजे कोथिंबीर जी आहे ही याची सोय झालेली वर्षभर चालणार आहे. याच्यानंतर हे जे बी पडून जी रोपं तयार होतील, आज जी रोपं लावलेली आहे त्याच्या 10 पट रोपं इथं तयार होणार आहेत. ती आपण पुन्हा रोपं काढून ती छोटी असताना किंवा अशी मोठी झाली तरी काढून दुसरीकडे लावू शकतो. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला म्हणजे गच्चीवर म्हणा किंवा परसबागेमध्ये जो भाजीपाला आपल्याला लागवड करायचा आहे, जो आपल्याला पूर्णतः खात्रीशीर ऑर्गेनिक हवा आहे, तो आपण या ठिकाणी आपल्या हाताने करतोय म्हटल्यानंतर आपल्याला खात्री की हा ऑर्गेनिक आहे. आपण जी काही खतं देतोय किंवा जे त्या ठिकाणी टाकतो पेंडी वगैरे त्यानुसार आपल्याला हा आता ऑर्गेनिक भाजीपाला इथं आपण करणार आहोत. पुढच्या ह्याच्यामध्ये आपण वांगे, मिरची आणि बाकीचे ज्या काही आपल्याला लागणाऱ्या ज्या हे आहेत वेगवेगळे फळभाज्या, पालेभाज्या वगैरे, तर त्याचंही आपण हे असे वेगवेगळे बेड जे एक व्हिडिओमध्ये आपण प्रात्यक्षिकात दाखवणार आहोत. आज ही जी मेथी लावलेली आहे साधारण एक 8-10 दिवसानंतर ही मेथीचा जो काही जी उगवलेली आहे त्याचाही आपण वेगळा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जो वांगे मिरचीचा राहणार आहे त्याच्यामध्ये ही दाखवणार आहोत. शेअर करा आणि या पद्धतीने आपण आपल्या गच्चीवर किंवा परसबागेमध्ये जिथं ऊन आहे त्या ठिकाणी आपण ह्या पद्धतीने शेती करू शकतो. फक्त पावसाळ्यात या ठिकाणी वरती फक्त प्लॅस्टिक टाकावं लागणार आहे, कारण हे कोकोपीट आहे, साईडची जाळी आहे. पाणी जास्त जर काही झालं तर ते स्मॅश होणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा.